आणि आपल्याला जिंकून यायचं आहे। हरायसाठी आपण लढलो नाही। आपल्या जीवनातले 10 वर्ष रात्रंदिवस आपण खपलो, ते हरण्यासाठी खपलो नाही, ते पैसे खाण्यासाठी खपलो नाही, ते कोणाचे पैसे चोरण्यासाठी खपलो नाही। आपल्या जीवनाचा आपण अंश दिलेला आहे सर्वांनी तुम्ही, आणि म्हणून जिंकणं आपल्याला भाग आहे आणि त्या ईश्वरालाही आपल्याला जिंकवणं भाग आहे। हे आंदोलन एवढं मोठं झालं पाहिजे। मी तुम्हाला का विनंती करतो, कारण आपल्याला मुंबई जवळ आहे। जास्तीत जास्त संख्येने माय माऊल्यांनो तुम्ही पण या आणि बाकीच्यांना पण बोलवा। माणसापेक्षा बायांची संख्या जास्त करा, तेव्हा मुख्यमंत्री म्हणतील माझ्या बहिणी तर तिकडे गेल्या। एकदा सुरू झाली की बंद होण्याचं नाव नाही, चुकली की नंतर बस नाही। त्यामुळे मोठ्या संख्येने मी शुभेच्छा देतो की एवढ्या मोठ्या अशा वातावरणात आपल्याला मुंबईला मोठ्या प्रमाणात यायचं आहे। हा शेवटच्या मागे काहीतरी 15 दिवसाच्या अगोदर एक वक्तव्य आलं की आम्ही असं पोर्टल तयार केलं की तुम्ही भारतातल्या कोणत्याही बँकेतून पैसे काढू शकता। अरे पण राजा त्यात पैसे पाहिजे ना। आता आज सिंग साहेब पाटील साहेब दिल्लीत आहेत, ते दिल्लीच्या आंदोलनाचं नेतृत्व करतायत, ते श्रम मंत्र्याला भेटणार आहेत दुपारी 2 वाजता, त्याच्यानंतर EPFOला भेटणार आहेत। आपले प्रयत्न सगळीकडे सगळ्या प्रकारे चालू आहेत आणि आपण घाबरण्याचं कारण नाही। 1 तारखेला EPS 95चे जे आपले सगळे शेअर आहेत ते कुठे येणार आहेत? मुंबईला आझाद मैदान। शेअरांनी तर यायचंच, पण अर्धा शेअर पाव शेअर सगळ्यांनी यायचं। अशी आज 2 वाजता सिंग साहेब भेटणार आहेत, त्यांना म्हणणार आहेत की मीटिंग लावा। UPSचं केलं तसं 10 मिनिटाचं काम आहे, करा। पूर्ण ग्राउंड वर्क आपण करून दिलेलं आहे। कोण किती देईल त्याचा इंटरव्ह्यूत मी सांगितलेलं पण आहे की आमचे 8 ते 31 काढता 1-2% वाढवा, ते मालकाचे येते, बरोबर आहे। आमची 15,000ची सिलिंग 25,000 करा, आमच्या बापाचं काही जात नाही। आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी फायनान्स डिपार्टमेंटनी द्या, आणि जेवढं व्याज, फक्त व्याज म्हणतो 10 लाख कोटी आपल्या फंडात आहे, 1 लाख कोटी दरवर्षी जमा होतात कॉन्ट्रीब्युटर्सचे, आणि जवळपास 1 लाख कोटी व्याज येतं। आपण त्यांना सांगितलं EPFOनी 80 ते 90% व्याजाचे पेन्शन फंडात पेन्शनात टाकले पाहिजे। त्यांनी द्याव, काही त्यांनी द्याव, आणि आम्ही दिलदार आहे, आम्ही काही देतो, पण आम्हाला पैशापेक्षा रिटायरमेंट नंतरची आमची दर महिन्याची जी गरज आहे ती भागली पाहिजे। तर कोणाकडं खरूज घेऊन जात नाही, मलम घेऊन जातो, बरोबर आहे की नाही? फक्त काय होतं, जिथं खाजवायचं तिथं आपला हात पोचत नाही, म्हणून त्याच्या हाताने लावून घ्यावं लागतं। लावून द्याव, मलम आपलाच आहे, दुःख आपलंच आहे, बरोबर आहे? तर म्हणून आता मी तुम्हाला मागे एक उदाहरण दिलं, मी परत देतो, तर मी लवकर भाषण संपवून असं मला मागून सांगूया। आपली डाळ कुकरमध्ये टाकलेली आहे, शिजवण्यासाठी टाकलेली आहे। दिल्लीला जाऊन सगळ्या मिटिंगी करून मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना रिप्रेझेंटेशन देऊन आपण वरचं कुकरचं झाकण घट्ट बांधलेलं आहे, लावेल। आता ती डाळ शिजण्यासाठी खालून जाळ लावावा लागतो, तो जाळ आपल्याला लावायचा आहे, आणि तो जाळ लावण्यासाठी आपल्याला मुंबईला जावं लागणार आहे। मुंबईला खालून जाळ लावला की यांची शिट्टी वाजली, आणि शिट्टी वाजली की डाळ शिजली, बरोबर आहे? कोण कोण येणार आहे? दोन्ही हात वर करा, म्हणजे आपल्या सोबत आणखीन एक माणूस किंवा बाई आला, ठीक आहे? हे आपल्याला, आणि या यज्ञात तुमच्या प्रत्येकाची आहुती आहे, यज्ञ आहे हा, आणि यज्ञाचं फळ घेण्याची आता वेळ आहे, ती पण आपण नम्रतेनं स्वीकारू, बरोबर आहे? जे शब्द आपण आज देतो त्याच्यावर कायम राहू। जर आपलं काम सरकारने केलं तर आपण सरकारला 100% निवडून आणणार, जर आपलं काम केलं नाही तर आपण 100% त्यांना हरवल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही।